नमस्कार पाटील साहेब. नमस्कार नमस्कार. काय कुठे निघालात गडबडीने? हो जरा घाईतच आहे मी. अच्छा अच्छा. नाही त्या दिवशी पण आपली अशी भेट झाली नाही. तुम्ही वॉर्डन अँड कंपनीत आला होता आणि अशीच गडबडीने बाहेर गेलात. हो त्या दिवशी देखील मी घाईतच होतो. येतो आता. नाही काय वॉर्डन अँड कंपनी सहज का? माझी ओळख आहे ना तिथे, म्हणलं तुम्हाला काही मदत झाली तर. नाही मी माझं बघून घेईन. अच्छा. नाही नाही पण म्हणजे तुमचं जे काम होतं त्याचं काय झालं? तुम्ही गडबडीने निघालाय का कुठे? हो आता फारच घाईत आहे मी. नाही मी काय म्हणतो, मी सोडतो ना तुम्हाला, तेवढीच जरा मदत केल्यासारखं तुम्हाला. असं कसं? जिकडे मी जाईन तिथे तुम्ही कसे येऊ शकता? अहो त्याला काय झालं, मी येतो ना, म्हणजे मी सोडतो आणि परत येतो. आपण कामाचं बोलूया. नको नको थँक्यू थँक्यू. हो असं काय करता? बरं सॉरी, जर मी तुम्हाला काही बोललो असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण काम आमच्याकडेच येऊ द्या. आता तुम्ही माफी मागताय, केलं माफ तुम्हाला. थँक्यू. येतो. नाही म्हणजे तुम्हाला काय माझ्या पार्टनर बद्दल आज काही जाणून घ्यायचं नाही? तुम्ही चौकशी करत नाही? तुम्हाला कोणी दुसरं भेटलं का? म्हणजे हे बघा तसं काही नाहीये, पण आज खरंच मी घाईत आहे. आपण नंतर भेटूया. ओके. हे काय, माझ्या ड्रॉइंग बोर्डवर माझा पेपर घेऊन कोण चित्र काढतंय? वा, कुठलं चित्र काढतोयस? वाव, मी काढलेलं चित्र तुला आवडलं? छान आहे ना हे चित्र? आईस्क्रीम हवंय? हा आईस्क्रीम देणार ना तू? आधी चित्र काढ, मग मी तुला आईस्क्रीम पण देईन संध्याकाळी. ओके. हे बघ, हे कसं आहे? तू कुठलं चित्र काढतोस? मग हे काढ, हे काढ, काढ. ओके, हे काढ, हे काढ, हे काढ. ओके. ए प्रथमेश, तू हल्ली विमान नाही बनवत? हा, मला सुद्धा येत नाही माहितीये. मला शिकव, नंतर शिकव, पण तू आधी तो चित्र कंप्लीट कर बरं. चित्र काढ. प्रथमेश, त्या दिवशी काय झालं होतं? त्या दिवशी तू पाण्यात जायला घाबरत का होतास? काय झालं होतं? कसली भीती वाटत होती तुला? तुला डोळे कोणाचे दिसले? प्रथमेश, हे डोळे कोणाचे आहेत? प्रथमेश घाबरू नकोस, हे चित्र तूच काढलेस की नाही? हा, एवढी भीती वाटण्यासारखं काय आहे ह्याच्यात? प्रथमेश, प्रथमेश हे डोळे कोणाचे आहेत? अरे असं काय करतोस प्रथमेश? सांग, हे डोळे कोणाचे आहेत? तुला एवढी बरं 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 घाबरू नको. आपण ठेवलं, हा इथे ठेवलं. ओके, घाबरू नको, चित्र काढ बरं. प्रथमेश ओके, तू चित्र काढ. मी हे बाहेर ठेवते, हे बाहेर ठेवते. आपण लपवूया चित्र. हा, तू चित्र काढ बरं, घाबरू नकोस. हॅलो. हॅलो भाई. बोल स्वप्नील. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. का रे, काय झालं? नाही भाई इथे नको, मी तुम्हाला भेटतो. मी घरी येऊ का? स्वप्नील अरे काय की आत्ता जरा मी आत्ता नको प्लीज. भाई माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हॅलो हॅलो. हां भाई ऐकता ना तुम्ही? बोल ना. भाई मी परमेश्वरला भेटलो आणि मला असं वाटतंय की आपण त्याच्या मागावर आहोत हे त्याला बहुतेक कळलंय, कारण त्याने मला टाळण्याचा प्रयत्न केला. हॅलो भाई ऐकताय ना तुम्ही? हॅलो. हां बोल ना, बोल ऐकतोय.
परमेश्वर खूप गडबडीत होता आणि मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला. मला असा डाऊट आहे की तो विक्रांतकडे बहुतेक चालला होता किंवा त्याला तो कॉन्टॅक्ट करणार असं वाटत होतं. हां हॅलो. हां हां बोल बोल बोल. भाई मी त्याला थांबवायचा एवढा प्रयत्न केला. एरवी सावलीसारखा माझ्या मागे फिरणारा परमेश्वर काल मी स्वतःहून त्याला थांबवत होतो तरी थांबला नाही. मला असं वाटतंय की तो बहुतेक विक्रांतला कॉन्टॅक्ट करायला निघाला असावा. भाई. हॅलो. हो मलाही तसंच वाटतं स्वप्नील. पण भाई मला नंतर काहीच कळू शकलं नाही. तो देवळात जाऊन बसला. भाई परमेश्वर आणि कुठे कुठे जातो तुम्हाला काही माहिती आहे? हॅलो. भाई तुम्ही ऐकताय ना? बोल ना रे बोल. ऐकतोय मी बोल. भाई काय झालंय म्हणजे एरवी परमेश्वरचं नाव काढलं की तुम्ही बोलायचं थांबत नाही आणि आज एक शब्दही बोलत नाहीये. मी चुकीच्या वेळी फोन केलाय का भाई? काही प्रॉब्लेम आहे का? नाही ठीक आहे तुम्हाला सांगायचं नसेल तर इट्स ओके. नाही अरे म्हणजे तसं काही नाही म्हणजे माझ्या डोक्यात जरा वेगळे विचार सुरू होते रे म्हणून मी. भाई काय झालं? काही प्रॉब्लेम नक्की नाही आहे ना? स्वप्नील एक काम कर ना मी नंतर फोन करू का तुला? ओके. आलात का? हो. या. काय झालं? कुठं काय? हां सहजच. परवा तुम्ही म्हणाले ना येऊ का? म्हटले परमेश्वरराव एवढं विचारतायत नाही कसं म्हणायचं. त्या आदिनाथ शास्त्रीचा काही सुगावा लागला का? लागला. काय? कुठं? नाही समजा मी असं म्हटले तर काय आहे परमेश्वरराव आम्हाला तुमच्यासारखा येळ नाही लागत हो. म्हणजे नाही कळालं? कळल. मला तुमची थोडी माहिती हवी होती. माझी माहिती? कशाला? नाही तुमचं नाव नाही ना आमच्या रेकॉर्डले म्हणून म्हटलं आपणच विचारून घ्यावी माहिती. एकटा असतो साहेबांकडे. यशवंतराव सरंजामे साहेब. घ्या फोटो घ्या. फोटो? माझ्याकडे कशाला? बघा बघा हो. आ लहानपणीच आहे. माग उभी आहे ती आई. वडील लहानपणीच गेले. अरे रे. डावीकडे तो भाऊ हा सैन्यात शहीद झाला बरं का. बघा बघा नीट बघा. हा छान आहे. ठेवा हो माझ्याकडे आहे दुसरी कॉपी. पण फोटो माझ्याकडे कशाला? म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही हो आमची कुंडली शोधायले. नाही साहेब मला खरंच काही कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या परमेश्वरराव. आम्ही माहिती तोंडावर विचारतो. पहिलं आणि शेवटचं सांगतो. इन्स्पेक्टर वजलवार म्हणून नाही PS वजलवार म्हणून सांगतो. तुमचा आणि तुमच्या साहेबाचा संबंध इन्स्पेक्टर वजलवारशी PS वजलवारच्या वैयक्तिक आयुष्याशी नाही. आणि तो तसाच ठेवा. कारण इन्स्पेक्टर वजलवारपेक्षा PS वजलवार वाईट आहे बरं. तेव्हा तुमच्या साहेबांले सांगा म्हणावे आमची कुंडली शोधायचं खूळ डोक्यातनं काढून टाका. काय येऊ मी? साहेब हॅलो.
हॅलो प्रिया. बोल बाई. प्रिया, कसा आहे ग प्रथमेश? म्हणजे काही कळलं का तो असा का वागतोय? काय झालंय भाई? तुझा आवाज नेहमीसारखा नाही वाटत आहे. बरं नाहीये का? नाही मला रात्रभर झोप नाहीये प्रिया. अरे भाई, प्रथमेश काल पोहायला तयार नव्हता. उद्या कदाचित तो. नाही प्रिया, मी म्हणजे तो पोहायला उतरत नाही किंवा पाण्याला घाबरतोय म्हणून डिस्टर्ब नाही की मी. मला भेटलेला नाहीये ग तो. मला माझ्याशी बोलला नाहीये तो म्हणून. तू गेल्यानंतर मी आणि शुभ्राने आम्ही दोघींनी त्याचं मन डायव्हर्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. प्रिया, मला त्या गोष्टीची भीती वाटत नाहीये ग, पण कसं आहे ना की आत्ताच कुठे आमच्या दोघांमध्ये एक मित्रत्वाचं नातं तयार होत होतं आणि ते असं अचानक संपू नये ग. भाई, असं काही होणार नाहीये. आणि तसं जर का झालं असेल ना तर तो माझा सगळ्यात मोठा पराभव असेल. अगं आत्ताच कुठं मित्र म्हणून ऍक्सेप्ट केलं होतं त्यानं मला. माझ्यासाठी जेवायला थांबायचा तो, माझ्या हातून घास खायचा तो. प्रियम, आम्ही दोघं एकमेकाचे मित्र झालो होतो आणि किती किती आनंदात होता तो माहितीये का. आणि आता जर का त्याच्या मनात माझ्याविषयी काही असेल तर. भाई, अरे प्रथमेशच्या मनात काय चाललंय, त्याला तुझ्याविषयी काय वाटतंय याविषयी आपण सगळेजण अंदाज बांधतोय. ते खरं कशावरून असेल? कदाचित त्याला मनातनं असंही वाटत असेल की तू त्याला भेटावंस, त्याला समजून घ्यावंस. लहान आहे रे प्रथमेश, आणि राग चीड या सगळ्या गोष्टी काय क्षणात येतात क्षणात जातात. मला असं वाटतं की तू त्याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न कर. प्रिया, तुला वाटतं ना तो 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 पुन्हा पूर्वीसारखा वागेल? हा बघ, तो पुन्हा पाण्यात नाही उतरला तरी चालेल, नाही पोहायला गेला तरी चालेल, पण तो पूर्वीसारखा वागला ना तरी खूप झालं मला. भाई, तो नक्की नॉर्मल होईल. तू एकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करच, वडील म्हणून किंवा त्याचा मित्र म्हणून. मी लगेच येतो तिकडे प्रिया. हा, निघतो मी. ये रे, बस मी पाणी आणते. काय झालं? काही नाही ग. काल मी इथं आलो होतो ना तेव्हा प्रथमेश बोलला नाही माझ्याशी, भेटायला पण नाही आला. काय चाललं असेल ग त्याच्या मनात? आजही जर भेटला नाही, बोलला नाही तर हाच विचार करत आलो इथं. अरे असं काय करतोस? नको एवढा विचार करूस, असं काही होणार नाही. काल एकदा झालं म्हणून काय रोज तसंच होईल का? प्रथमेशला तरी त्याच्या बाबांशिवाय कुठे करमतं. उलट त्याची समजूत काढायला आला नाही म्हणून गाल फुगवून बसला असेल. बघ, तुला पाहिल्या धावत येईल तुझ्याकडे. खरंच. फक्त एक गोष्ट ऐकशील? काही झालं ना तरी त्याच्यावर आवाज चढवायचा नाही. तुला वाटतं का मी त्याच्यावर आवाज चढवे नाही? अरे अगं, मी बाहेरून कितीही चिडून आलो असलो ना तरी त्याला पाहताच राग निघून जातो ग माझा. कालची रात्र कशी काढली ते फक्त मलाच ठाऊक आहे. चंदू, मी सांगते ना, तू काही काळजी करू नकोस. तो अगदी नॉर्मल वागेल. खरंच असं वाटतं का तुला? म्हणजे काय? तू कसा वागशील याचा माझा अंदाज कधी चुकलाय? तुझी आई आहे तर त्याची आजी आहे मी. तो कसा वागेल याचाही अंदाज नाही चुकला. जा.
आता एक खोलीत आहे, भेट जा. सुलेखा, तुझं काय चाललंय? अशी अचानक तिकडनं निघून काय आलीस? आणि एवढी घाबरली आहेस काय तू? परवा सुद्धा झोपेतून दचकून जागी झालीस, एखादं भयानक स्वप्न पाहिल्यासारखं. काय नाही. कमॉन सुलेखा, तू मला 2 दिवसात त्याची माहिती देणार होतीस. आपला प्लॅन जिथे आहे तिथेच आहे. अजून आधी मला कोडी आवडतात, पण ती घालायला, स्वतः कोड्यात पडायला नाही. गेले काही दिवस मला काही चेहरे दिसत आहेत ज्यांना मी कुठेतरी पाहिलंय, पण कुठे मला आठवत नाहीये. आणि त्या दिवशी जेव्हा काय म्हणालीस? तो माणूस म्हणजे तो कोण होता मला माहित नाही, कधी न पाहिलेला, पण तरी ओळखीचा होता तो. आणि माझं मन सांगते की मला उगाच नाही दिसला तो चेहरा. तुला सांगितलं होतं ना, असं बाहेर पडणं किती रिस्की आहे ते. आता त्यांनी आपल्याला पाहिलं असेल तर मग? आधी तो चेहरा मला स्वप्नात दिसला. आर यू मॅड सुलेखा? मी इथे टेन्शन मध्ये की पोलीस आले, आपल्या मागावर जी माणसं आहेत ती आली, त्यांनी आपल्याला पकडलं तर? त्याची तुला भीतीच नाही. तुला भीती कसली आहे? तर स्वप्नात दिसणाऱ्या चेहऱ्यांची. आधी मला भीती वाटते याचं काहीतरी खास कारण आहे. काय कारण असणार? मला पडलेली स्वप्न खरी ठरतात आधी. म्हणजे इंट्युशन्स असं म्हणावं तर. याआधी अनेकदा, आणि ती सगळी खरी ठरलीत. केव्हा? सर्वात पहिल्यांदा जेव्हा पहिल्यांदा तू शुभ्राला कोकणात भेटलास, त्यानंतर सारखं असं वाटत होतं की पडलेली स्वप्न खोटी ठरावीत, पण ती सगळी स्वप्न खरी ठरली आधी. प्लीज सुलेखा, आपण पुन्हा पुन्हा त्यात. आधी जो विचार 24 तास मनात घोळत राहतो तो कधीतरी बोलण्यात येतोच ना. आणि राहिला प्रश्न त्या चेहऱ्याचा, तर तो चेहरा कायम मला तुझ्यापासून हिरावून घेऊन जातो असं वाटतं. तुझा प्लॅन सक्सेसफुल करण्याचा शब्द दिलाय मी तुला. त्यानंतर तू किती माझा असशील नसशील मला माहित नाही, पण निदान तोपर्यंत तरी फक्त माझा आधी असशील ना. आयुष्याचा जोडीदार नाही, पण निदान एक क्लोज फ्रेंड.